धर्मपत्नीने वारकऱ्याचा पाय धरला, बाबा गहू पेरान मग वारीला जा. वारकऱ्यानं वारीविषयी केलेला निर्धार आहे. घाईघाईतल्या गावातल्या दुकानदाराकडे गेले. गावातला दुकानदार त्या वारकऱ्याच्या विरोधातला. गहू देण्याच्या ऐवजी त्या दुकानदाराने त्या वारकऱ्याला भोपळ्याचंच बी दिलं. ऐका बरं का. आणि गहू समजून वारकऱ्याने भोपळेच पेरले. तो म्हणतात गहून भोपळे फरक कसं काय कळला नाही, का कळला नाही. त्यांची अवस्था अशी होते, असो आयसा कोटे आठवची नाही, देहीचे विदेही भोगदशा. ज्ञानोबऱ्यांची कोवी बघा, मी माझी आठवण विसरले जायच्या अंत पार्था. तो संन्यासी जाणं निरंतर गृहस्थ आश्रमात असला तरी तो संन्यासी कोण, जो मी माझं विसरला तो. देहाच्या पलीकडे ज्यांची अवस्था आहे तशी त्या वारकरी महात्म्याची अवस्था. पांडुरंगाचं चिंतन, विठ्ठल 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 गोविंद गोविंद मना लागले. या छंद भजन चालू आहे. मनातून पंढरपूरला जायचं वेध लागलेले. भोपळच पेरले, गेले वारीला. त्या वारकरी महात्म्याचं नाव लिहून घ्या, संत मानकोजी महाराज बोधले. भक्त चरित्रात कथा आहे. बोधले महाराजांच्या जीवनामध्ये सत्य घडलेली घटना. वारीला गेले, वारीनं महागाऱ्याला रानात बघतो तर काय सगळे भोपलेच. आताचा शेतकरी असा तर जाग्यावर आत्महत्या केली असते. अरे मी केलं काय, झालं काय. बोधले महाराज म्हणजे देवाची जी इच्छा आहे असं द्या, ठेवली आनंद ते तैसेचे राहावे. आल्यात भोपळं तर येऊन द्या, मागचा विचार करू नका, पुढचं नियोजन करा, भोपळं काढून देऊ, पुढच्या पिकाची तयारीला लागू. आणि ज्याने भोपळ्याचं बी दिलं होतं ते झाडावर चढून वरनं मजा बघायची. आता काय बोधले महाराज भोपळंच खात्यान का, आता काय भोपळंच खात्यान का. बोधले महाराज म्हणलं आल्यात भोपळं तर येऊन द्या, पण एखादा भोपळा फोडून तर बघावं नेमकं भोपळ्यात काय. दगड घेतला आणि खटकून भोपळा फोडला. भोपळ्यात गहू निघालं. एका काय भोपळ्यात आदुले आदुले पाहिली गहू निघालं. झाडावर चढलं तर रापकून खाली पडला. आयो भोपळ्यात गहू, हे आमचंच कटकार असलं नाही म्हणे. पण हे असं कसं काय शक्य झालं. त्याला एकच प्रमाण आहे, वीर विठ्ठलाचे गाडी कोण पाहे तयापुढे, अशुभ त्यापुढे शुभ होऊनी ठाकी. अशुभ गोष्ट सुद्धा हरिभक्तापुढे शुभ होते. किंवा नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. विघ्न हे 12 वाटाने पळून जातं. पण हे का घडलं तर प्रसंग कोणताही येऊ द्या, संकट कोणतंही येऊ द्या, पण वारीविषयी केलेला निर्धार बोधले महाराजांच्या जीवनामध्ये कधी ढळला नाही. निर्धार हे वर्म चुकवू नये. निष्ठा आणि निर्धार हे 2 महत्वाचे गुण ज्याच्या अंतःकरणात आहे तो भक्तत्वाकडे वाटचाल करू शकतो.